हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे। आज आहे दिवस रविवार आणि दिनांक आहे 28। आज आहे माझ्या भावाचा साखरपुडा। तर साखरपुड्याची तयारी करत आहे आम्हाला निघायचं आहे साखरपुड्याला जायला नवरीकडे। तर आता आम्ही पटापट कामं आटोपणार आहे आणि कामं काय काय करणार आहे ते थोडं मी तुम्हाला दाखवणार आहे। आम्ही नाश्त्याची तयारी करणार आहे। नाश्ता करून तयाऱ्या करून आम्ही नवरी मुलीकडे जाणार आहोत। आणि मला सर्वांना माफी मागायची आहे कारण मी नवीन व्हिडिओ बनवत आहे, तर त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका होऊन राहिल्या। कालची चूक माझ्या लक्षात आली की व्हॉइस कुणीकडे गेला आणि मी काय बोलत होती आणि व्हिडिओ कुठला येत होता त्याबद्दल सॉरी, मला माफ करा। कारण नवीन यूट्यूबवर आलेली आहे मी याआधी कुठलेही व्हिडिओ बनवले नाही आणि कधीही फोटोशूट वगैरे किंवा काहीच केलेलं नाही आहे। ही माझी नवीन सुरुवात आहे, त्याबद्दल सॉरी। आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आम्ही थोड्या वेळातच तयारी करून निघणार आहोत नवरीकडे जायला। तयारी केल्यानंतर निघताना मी थोडाफार जेवढं माझ्याच्यानं शक्य होणार तेवढा मी व्हिडिओ घेणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। दिवसभरात आम्ही आज काय काय करणार आहे, साखरपुड्यामध्ये कुठल्या प्रकारचे आमच्याकडे प्रोग्राम होतात, कशा पद्धतीने काय काय केलं जाते हे मी तुम्हाला थोडं दाखवणार आहे। साखरपुड्याला जाण्याची आमची खूप धावपळ सुरू आहे कारण तिकडून येऊन आम्हाला संध्याकाळी मेहंदीचा सुद्धा प्रोग्राम करायचा आहे। नवरदेवाला मेहंदी लावायची आहे आणि मेहंदीचं डेकोरेशन पण करायचं आहे आणि बरंच काही नवीन करायचं आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत पण करायचं आहे। लग्न म्हटलं की लग्न समारंभाला पाहुण्यांची धावपळ असते। कुणी समजा आता दूरहून लांबून प्रवास करून येणार आहे, त्यांची सुद्धा आम्हाला व्यवस्था लावायची आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची। त्यामुळे लग्न घरी जरा धावपळ सुरू आहे। त्यात जर थोडंफार कमी जास्त काही झालं तर सॉरी, माझ्या व्हिडिओ बनवताना मला माफ करा। चला तर आता मी चहा घेत आहे। सकाळी चहाची गडबड सुरू आहे, इथे चहा बनवण्याची तयारी सुरू आहे। चहा घेतल्यानंतर करू आपण नाश्त्याची तयारी कारण आज जरा गडबड असल्यामुळे थोडं कामं लवकर करायची आहे आम्हाला। चला तर आता मी चहा घेते। इथे आता मी घेत आहे चहा। इथे चहा तयार झालेला आहे। चहा घेतल्यानंतर करू बाकी कामाला सुरुवात। इथं निघालो आता आम्ही साखरपुड्याला जायला। साखरपुड्याला जाण्याआधी नवरदेव चालला आहे महादेवाच्या मंदिरात आणि त्यानंतर मग आम्ही बसलो गाडीमध्ये बसण्याची आमची गडबड सुरू होती। आणि मग काय तर सामान काही राहिलं होतं, काही घेतलं होतं, घाई गडबडीमध्ये आम्ही विसरून गेलो होतो। गाडीत बसताना आम्ही काही सामान विसरलो होतो आणि ते घेतलं, मग निघालो नवरी मुलीकडे जाण्यासाठी। इथे आम्ही विचार करत होतो बसून गाडीमध्ये की लवकर यायचं आहे आणि मग संध्याकाळी मेहंदीचं प्रिपरेशन सुद्धा करायचं आहे, मेहंदीची तयारी करायची होती आम्हाला। इथे पोचलो आता आम्ही नवरी मुलीकडे। सर्वजण आम्ही आधी आतमध्ये येऊन बसलेलो होतो। त्यानंतर मग मित्र आले माझ्या लहान भावाचे, मोठ्या भावाचे, त्यांचा मग मी इथे व्हिडिओ शूट केला। एकदम गेल्याबरोबर कोणाच्या घरी गेल्यानंतर असा व्हिडिओ वगैरे काढणं योग्य वाटत नाही, त्यामुळे मी तिथे थोडी बसली जाऊन नंतर मग हा व्हिडिओ घेतला आहे। ही आहे माझी मोठी भाऊजे आणि हा माझा मोठा भाऊ। त्यानंतर एंगेजमेंटच्या तयारीला त्यांना थोडा वेळ होता। त्यांनी मग आमच्या जेवणाची नाश्त्याची वगैरे व्यवस्था केली आणि तिथे सुरू होती इथे आपल्या रुद्रची मस्ती। मग झाला एंगेजमेंटचा कार्यक्रम सुरू। इथे आम्ही मंडपमध्ये येऊन बसलेलो होतो। हे माझी वहिनी माझा व्हिडिओ काढत आहे, ही माझी मावशी इथे बसलेली आहे। आता झाला आहे इथे कार्यक्रम सुरू। आमच्याकडे असं नवरदेवाला 5 सवाष्णी औक्षवण करत असतात।
एक झालं की दुसरी असे मुलीकडच्या सवासणी नवरदेवाला औक्षवण करत असतात आणि मुलीला नवरदेवाकडच्या सवासणी औक्षवण करतात. आता आली आहे नवरी मुलगी. ही बघा नवरी इथे आलेली आहे. आता ही पाटावर बसली. तर इथे होणार आहे नवरीला औक्षवण करण्याची तयारी. हा माझ्या मामाचा मोठा मुलगा इथे नवरीचे पाय वगैरे धुवत आहे. पाय धुवून इथे मरवट भरत आहे. याला आमच्याकडे मरवट म्हणतात. विदर्भामध्ये पायाला मरवट भरणे असे म्हणतात. ते मरवट भरणं सुरू आहे. त्यानंतर मग मी इथे औक्षवण करायला आली. नवरी साडी बदलून आल्यानंतर इथे नवरीला मी औक्षवण करत आहे. माझं औक्षवण करून झाल्यानंतर इथे ही आहे माझी मोठी भाऊजाई. ही करत आहे नवरीला औक्षवण. हिने आता नवरीची ओटी भरली. ओटी भरण झाली. आता इथे फोटोशूट सुरू होता. त्या फोटोशूटमधले जे फोटो होते ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आणि हे बघा आजचे माझे जे दिवसभराचं जे रुटीन होतं, साखरपुड्याचा जो कार्यक्रम होता, फोटोशूट होते, ते मी सर्व तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. प्लीज तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जे लग्नामध्ये जे प्रोग्राम होणार आहे त्या सर्व प्रोग्राम मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला लग्नामध्ये विदर्भातल्या लग्नामध्ये जे काही प्रोग्राम होतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहे.